नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील अवैध दारू विक्रू विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मांडे गावातील गोवा बनावटीची विदेशी दारू बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन 63,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पर यांच्या आदेशानुसार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शोध पथकाने मांढरे गावातील सापळा रचला. विजय पवार यांच्या जनावरांच्या गोठ्याजवळ संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे दिसताच पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सर्जेराव सखाराम जगताप वय 40 याला रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून महाराष्ट्र प्रतिबंधक असलेल्या गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त करण्यात आली. चौकशीत त्याने विजय मारुती पवार यांच्या सोबत मिळून हा अवैध व्यवसाय करत असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार विजय तळसकर करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पर, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधीक्षक अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.